दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहरातील गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीला मुंबईतून जेरबंद करण्याची मोठी कामगिरी केली आहे. 6 नोव्हेंबर रोजी सुदर्शन कारभारी सांगळे वय 51 वर्ष राहणार मखमलाबाद रोड पंचवटी नाशिक यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नवनाथ परशुराम टिळे आणि राम किसनराव शिंदे यांनी आर्थिक फसवणूक केल्याने आत्महत्या करत असल्याचं स्पष्ट नमूद केलं होतं. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 554/2025 भारतीय दंडविधान कलम 108(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा संवेदनशील स्वरूपाचा असल्याने पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी आरोपीचा शोध निबंध तातडीने करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे अधिकारी आणि हवालदार आरोपींचा शोध घेत होते. तांत्रिक विश्लेषण करणारे पोलीस हवालदार महेश साळुंके आणि पोलीस अंमलदार राहुल पालखेडे यांनी महत्त्वाचे सुगावे मिळवले. त्याचबरोबर पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे आणि पोलीस हवालदार विशाल देवरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की आरोपी नवनाथ टिळे मुंबईत आहेत. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, विशाल देवरे, संदीप भान, मिलिंद सिंग परदेशी, नाझीम खान पठाण यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. 4 दिवस वेषांतर करून संशयितांचा शोध घेतल्यानंतर खात्रीशीर माहिती मिळाली की नवनाथ टिळे मुंबई सेंट्रल स्टेशनवर येणार आहे. त्यानुसार 23 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 1:22 वेषांतर केलेल्या पोलीस पथकाने नवनाथ परशुराम टिळे वय 37 वर्ष राहणार साईबाबा अपार्टमेंट, जुना मोटवानी रोड, नाशिक रोड, नाशिक याला शिताफीने पकडून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा आपल्या साथीदारांसह केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही संपूर्ण कामगिरीसाठी मार्गदर्शन केले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक, उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांनी केले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल आणि त्यांच्या पथकातील सर्व अधिकारी अंमलदारांनी केली. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.